मीच असा आहेस तू, इथे तरी शांत आहेस तू. अरे अरे उगाच विषय काढ. लेखक मंडळी सध्या इतकी बिझी झाली, त्यामुळे जरा गडबड झाली सगळी. ते माझं काय मी मुळात नट व्हायला आलोय, मला उगीच लेखक करून टाकले. तू का लेखक का लिहिलंस? बघ तू म्हणशील तसं तू का लिहिलंस? नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. 1/3च्या या भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. उमेश कामत सर, आपलंही फार मनापासून स्वागत. आज आपण एका वेगळ्या निमित्ताने भेटलेलो आहोत. 12,500 प्रयोगांच्या निमित्ताने आपण इथे भेटलेलो आहोत. आणि अर्थातच ते प्रयोग आणि प्रशांत दामले नावाच्या माणसाच्या नावावरती आहेत. कसं वाटतं हे ऐकताना? पहिली आय एम सॉरी, हे मी दर एपिसोडला विसरतो. पाहुण्यांच्या हातून आम्ही तिसरी घंटा देतो, तर द्या तिसरी घंटा. 12,500 साठी प्रशांत दामलेंसाठी मी बेल वाजवतोय. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मुवमेंट आहे. वा वा क्या बात. आणि ही बेल सतत वाजत राहू. थोड्या दिवसांनी 12,500 नंतर 25,000, 50,000, 75,000 आणि त्यातल्या काही प्रयोगांमध्ये आपणही बरोबर. फक्त इंटरव्ह्यूला नको. काय फक्त इंटरव्ह्यूला नको म्हणजे तुम्ही कधी सहकलाकार म्हणून काम नाही केलं? कधीच नाही, नेव्हर. मी सगळ्यांची स्वप्न अशी पूर्ण नाही होत रे लगेच. काही जण नशिबान असतात की सुरुवातच त्यांची बरोबर होते आणि नंतर ते स्वतंत्र काउंटडाऊन चालू करतात. तुझे किती 1250 झाले असतीलच? नाही, कसले प्रयोग सगळे मिळून का? हा, नाही मोजलं नाही मी. मोजायला 800-900 जवळ आहे. हो, जवळ आहे. ते बघा, आकडा पाठ आहे. असं लक्ष आहे. पण मग प्रशांत दामले हे नाव जसं तुझ्याकडे कधी आलं, कुठून आलं? कारण माझ्याकडे माझ्या आईबाबांकडून आलं. म्हणजे आम्हाला अभ्यासाला बसून परभणीत आलेलं नाटक पाहायला जे आईबाबा जायचे, तेव्हा तर आम्हाला काही गंधच नव्हता. अरे प्रशांत दामलेंचं नाटक आलंय, तुम्ही घरात बसा आणि आई बाबा गेलेत नाटकाला. तसं हे नाव तुझ्या आयुष्यात आलं कसं? लहानपणी झालं. माझ्या ते नाटक किंवा काही जेव्हा संबंध आला तेव्हा प्रशांत दामले हे नाव आलं. आणि माझ्या मते आजही तेच आहे की मराठी नाटक म्हटल्यानंतर जर नाटक बघायला जायचं कोणाचं तर आणि जाऊन प्रसन्न होऊन यायचं तर हे मला आत्ताही मला आठवतंय. मी शेवटचं नाटक जे पाहिलंय, शेवटचं असं नाही पण म्हणजे सरांचं पाहिलेलं शेवटचं नाटक साखर खाल्लेला माणूस, ज्याच्यात मला सॉरी टू से म्हणजे तू आहेस इकडे सगळं आहे पण मी 90% ह्यांच्याचकडे बघत होतो. ते फारच स्वाभाविक आहे. मी फक्त बघत असतो त्यांच्याकडे आणि बाकी सहकलाकार तेच करतात, त्यांच्याचकडे बघतात. आपली भूमिका करायला म्हणजे ती करून उपयोग असं जरा ते म्हणजे काय ती एनर्जी काय करायचं यांचं. म्हणजे माझं असं काही ते करायला लागलं की काय करायचं यांचं, काय करायचं यांचं, हे काय करतायत, हे का थांबत नाहीयेत, ह्यांच्याकडनं दुसरीकडे लक्ष जाऊच शकत नाही. पण नाही, बाकीकडे लक्ष जात होतं नाही असं नाही. पण खरंच हॅट्स ऑफ टू दिस गाय. म्हणजे मला असं वाटतंय की मला आज नाटक करण्याची ऊर्जा मिळते. किंवा जर आपण पुढे बघत असू की कारण असं खूप म्हटलं जातं की आता फक्त शनिवार रविवारचे प्रयोग झाले आहेत मराठी नाटकांचे, पण मग त्यांचे असतात बुधवारचे प्रयोग, गुरुवारचे प्रयोग. मग आपण काय बघून करायचं आहे की नाही, आपण ही सिच्युएशन का नाही परत निर्माण करायची? पॉसिबल आहे हे इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करण्यासाठी आपल्याला जी उमेद देतात ते प्रशांत दामले आहेत. सो माझ्या मते सगळं चांगलं नाही बोलत, एक वाईटही बोलतो. मी जेव्हा मी साखर खाल्लेला माणूस बघितलं तेव्हा म्हणलं मीच सगळी यांची येऊन नाटकं बघतोय, माझंही नाटक कधी येऊन बघणार आहे, माझंही नाटक कधी येऊन बघणार आहे. ते एक स्वप्न, जसं स्वप्न एकत्र काम करण्याचं असतं तसंच एक स्वप्न होतं की हे जेव्हा माझं नाटक बघायला येतील तेव्हा मी असं बोलीन काहीतरी की हे आलेत, हे कोणाचं नाटक बघायला जात नाही, अर्थात वेळ मिळत नाही म्हणून असेल, पण हे नाटक बघायला जात नाही, हे माझं नाटक बघायला आलेत, तर मी शेवटच्या ते कर्टन कॉलला मी असं बोलीन. आणि ते खरंच आले माझ्या नाटकाला. वा वा वा. आणि मी प्रचंड खुश भारावून गेलो. मी भारावून गेलो की म्हटलं, आणि लिटरली मी खरंच सांगतोय की मला सुचत नव्हतं त्या दिवशी की पहिल्या रांगेत आज दामले बसणार आहेत आपलं नाटक बघायला. त्याच्या आधी अनेकदा प्रयत्न करून झाले होते, सर या ना नाटक बघायला. येणार, तेवढाच कॉन्फिडन्स होता. कधीच त्यांनी नाराज केलं नाही की नाही म्हणाले जाईल ते, पण खरंच आले ते बघायला नाटक. आणि खूप भारावून गेलो होतो आणि मला नंतर कळलंच नाही काय बोलायचंय. पण त्याच्यानंतर मला थोड्या वेळाने कळलं की ते
सेटचे फोटो काढायला लागले, ते विंगेतनं आतमधनं असे फोटो काढायला लागले. आणि मग मी जागा झालो की अरे आपला दौरा आहे लंडनला एकत्र, त्यामुळे ते नाटक बघायला आलेले आहेत. पण त्याचंही काही हरकत नाही. पण मला फार बरं वाटलं होतं की त्या निमित्ताने का असेना. पण मला असं वाटतं तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख जास्त मोठं आहे. काय? मी लिहिलेलं नाटक तू म्हणशील तसं माझं प्रमुख भूमिकेतलं पहिलं नाटक, त्याचा 100वा प्रयोग, निर्माते प्रशांत दामले. मला अतीव आनंद की माझ्या निर्मित केलेल्या नाटकाचा, आणि मी स्टेजवर काम करत असताना हे विंगेत हा बुके ह्याला, तो बुके त्याला वगैरे नियोजन करतायत. म्हटलं काय थाट आहे, मी इथे ते विंगे ते 100वा प्रयोग. तर हे भाषणात काय म्हणतात, आज माझं खूप नुकसान झालंय. तर मी नॉन काय ह्याच्या या प्रयोगामुळे माझा आज रविवारचा प्रयोग गेला, ह्याचं मला फार आता पुन्हा म्हणजे मला असं वाटलं की हा आनंद आहे, हा दुःख कसं ही शेवटी बँक हॉलिडे होता ना ह्याच्या ह्या नाटकामुळे. आता मला हे गुच्छ बिच्छ उचलून माझं एक 2-2.5 वेगळं ते सगळं बुकिंग, आणि तर त्याच्यामुळे माझं दुःख जरा जास्त. पण नाही, आनंद व्यक्त कर, त्यांनी सोडला हे प्रयोग, ही सगळ्यात मोठी गोष्ट, किती मोठी गोष्ट. त्याच्यामुळे खरंच आहे ते. पण त्याच्यामुळे हा थाट आहे. यू आर सो लकी. नाही त्याच्या यू आर सो लकी याच्यात कुठेही त्याला आनंद अभिमान काही नाहीये, भयंकर. पण मग असे आयुष्यात लहानपणी प्रशांत दामले आले, सातत्याने वाटत असेल ना कधीतरी त्यांच्याबरोबर काम करावं, किंवा म्हणजे काय 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 नाही, मला वाटतं मी नाही काम करू शकणार त्यांच्याबरोबर. मी खरंच नाही काम करू शकणार, कारण मी फक्त बघत राहीन. म्हणजे अशी जर एखादी भूमिका असेल की फक्त रिॲक्टर, एक वाक्यही म्हणायचं नाहीये, बरोबर उभं राहायचंय, फक्त ते करतील ते बघत बघत फिरायचंय स्टेजवरती, तर मी नक्की करू शकेन. पण मला खूप कठीण वाटतं त्यांच्यावर. कारण काय म्हणजे आपण अभिनय काय करणार म्हणजे त्यांच्या बरोबर, हा मला खूपच म्हणजे ती एक भीती आहेच मनात. हे सगळं सौजन्य आहे, त्याचं काम मला खरंच आवडतं आणि मला खरंच इच्छा आहे त्याच्याबरोबर काम करायची. अरे वा 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 वा. 12,500 ते 15,000. हा सुद्धा स्टेजवर खूप सिन्सिअरली काम करतो आणि सचोटीने आणि काय म्हणतो आपण चिवटपणे काम करतो. स्टेजवर चिवटपणे काम करायला लागतं. इन्स्पायर्ट ऑफ पुढं किती आहेत, 500 आहेत का 5,000 आहेत, त्याच्याशी संबंध न ठेवता हा पण चिवटपणे काम करतो. ही इज अ गुड रिॲक्टर, सगळ्यात महत्वाचं. म्हणजे अ गुड ऍक्टर शुड बी अ गुड रिॲक्टर, तर तो ऍक्टर होऊ शकतो. तर हे सगळे त्याला बेसिक सगळे फंडे त्याच्याकडे आहेत, त्यामुळे मला काम करायला आवडेल. किती छान. मी पहिली घंटा ताबडतोब देऊन टाकली, दुसरी आणि तिसरी पण लवकर होऊ द्या, हो की नाही. मला वाटलं इंटरव्हलची दिलीस की आता थांबूया जरा. उमेशचं कौतुक करतायत, आता उमेश बरोबर काम करायला बघतायत, थांबा इंटरव्हल पडू पहिली देखील. तू आता निर्माता पण झालेला आहे, ज्या नाटकात तू काम करतोस त्याची तू निर्मिती करतोयस. तर एक निर्माता म्हणून सुद्धा यांच्याकडनं खूप काही घेण्यासारखं आहे. म्हणजे शिस्त, प्रयोग संख्या. मला त्यांचं एक वाक्य फार आवडतं. हे बघ, मी तुला 10,000 रुपये नाईट देऊन 5 प्रयोग करणार नाही, मी तुला 5,000 रुपये नाईट देऊन 20 प्रयोग करेन. तर हे जे काही इन्व्हर्टेड कॉमा मधली वाक्य आहेत ना, ही म्हणजे ही तुम्हाला कुठल्याच विद्यापीठात शिकून चल आता हे लिहून घे बरं असं कधीही होणार नाही. हे तुम्हाला त्यांच्या बरोबर. तर तसं तू एक निर्माता म्हणून काय ऑब्झर्व करतोयस, काय घेण्याचा प्रयत्न करतोयस? खूप गोष्टी आहेत म्हणजे, आणि त्या मी जसं म्हटलं तसं, कारण आम्ही काम एकत्र निर्माता म्हणून पण असेल का, तो लंडनचा एक दौरा, जे 2 प्रयोग एकत्र यांनी ऑर्गनाईज केले होते लंडनमध्ये, आणि एक महोत्सव झाला होता नाटकाचा तिथे, त्यामुळे त्या निमित्ताने आम्ही एकत्र काम केलं. पण प्लॅनिंग म्हणशील तर मी वेडा झालो. म्हणजे मी निर्माता म्हणून पण काहीतरी प्लॅनिंग करत असेल. आमची टीम, सोनल प्रोडक्शन्स, नंदू कदम, प्रिया, आम्ही सुद्धा काहीतरी प्लॅनिंग करत असतो. पण हे प्लॅनिंग ह्याचं काय करायचं, म्हणजे जर 1 महिना पुढचा प्रयोग ठरलेला असेल तर आता त्यांचे 1 महिना आधीच त्यांचा आराखडा इतका तयार असतो. म्हणजे मला चांगलं आठवतंय, दादा एक गुड न्यूज आहे, हे नाटक आम्ही ओपन करायचं नोव्हेंबरमध्ये ठरवलं होतं 2018. तेव्हा अद्वैत दिग्दर्शक, आणि अद्वैत त्यांच्याही नाटकाचं दिग्दर्शन करत होता. सो आमचं हे प्लॅनिंग चालू झालं जुलै-ऑगस्टला की आपण नाटक यावर्षी ओपन करायचं आहे. तेव्हा मला अद्वैतने असा पान काढून दाखवलं की उमेश, दामले सरांच्या नाटकाच्या ह्या तारखेचं हे शेड्यूल आहे, हे बघ, ह्या तारखेला इतके वाजल्यापासून इतके वाजेपर्यंत रिहर्सल आहे, त्यानंतर ह्या तारखेला इतके आहे, आणि त्यानंतर 22 आमच्या तालमी ठरलेल्या आहेत. ग्रँड रिहर्सलच्या आधीच्या 22 आम्हाला पूर्ण तालमी करायच्या आहेत. मग 5 दिवसांचं. तर आम्ही जुलैला, जेव्हा आमचं स्क्रिप्ट तयार होत होतं आणि जेव्हा आम्हाला नोव्हेंबरमध्ये नाटक ओपन करायचं, आम्ही आमचे इमले बांधत होतो, त्याच जुलैमध्ये यांचं प्लॅनिंग तयार होतं. सो मी म्हटलं बरं आपण नंतर करूया नाटक, पूर्ण करते.
ते पूर्ण कर. ते पूर्ण झाल्यानंतर म्हणून मग आम्ही 22 डिसेंबरला नाटक ओपन करण्याचं ठरवलं. एका लग्नाची पुढची गोष्टच तारीख ओपन झाली. पहिला प्रयोग झाल्यानंतर अद्वैत इकडे आला. 17 नोव्हेंबरला ओपन झाला. 17 नोव्हेंबर नंतर 1 महिना आम्ही घेतला आणि 22 डिसेंबरला आम्ही दादा एक गुड न्यूज ओपन केले. आणि त्याच्यातही आम्ही हे सगळं बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की नाही आपण हे प्लॅनिंग पाहिजे, याला म्हणतात प्लॅनिंग. आपण 5 दिवस थिएटर बुक करूया, आधीच ग्रँड रिहर्सल्स करूया, आपण तालमी करूया. आणि दादा एक गुड न्यूज याची एक रंगीत तालीम झाली. 4 वाजता पहिला प्रयोग होता, सकाळी 11 वाजता पहिली आणि शेवटची फुल ग्रँड रिहर्सल झाली. थांबलो, अर्धा तास फ्रेश झालो आणि पहिला प्रयोग केला. त्यामुळे ह्यांना का पण असं म्हणजे कारण आमचं नाहीच ठरलं. आम्ही शेवटपर्यंत स्क्रिप्ट वरतीच काम करत होतो, बदलत होत्या गोष्टी. म्हणजे 1 आठवडा आधी आमच्या नाटकातलं एक कॅरेक्टरच बाहेर पडलं. अद्वैत म्हणाला मला नाही वाटत आहे वडिलांचं कॅरेक्टर ठेवावं, एकच सीन आहे, मला ते पटत नाहीये. म्हटल्यानंतर अशा अनेक गोष्टी घडल्या. म्हणून करेक्ट अनेक गोष्टी असतात त्याच्या. सो पण आदर्श हाच असणार आहे. कधी ना कधीतरी मी हे करणारच आहे. आणि मी 4 महिने आधी माझ्या दिग्दर्शकाला माझं शेड्यूल देणार आहे की हे असं असं नाटकाचं हे करायचं. बरोबर आहे. नाही, त्याच्यामागे खरं कारण काय माहितीये का, की आता मला जर तुझ्याबरोबर काम करायचं असेल ना उमेश, तर मला प्रत्येक जण इथे काम करतोय, हा पण काम करतोय, मी पण काम करतोय, तू पण काम करतोय. तर आपल्याला एकत्र काम करायचं असेल, मला तुझ्याबरोबरच काम करायचं असेल, तर मला तुझं शेड्यूल बघणं गरजेचं आहे. लास्ट मोमेंटला मी तुला सांगितलं हे पुढच्या महिन्यापासून चालतं, 6 महिने तुला आधी तू नाही म्हणूच शकत नाहीस ना. नाहीच, काय नाही म्हणजे. आता अतुल तोडणकरला जूनमध्ये तारखा दिल्या, जूनमध्ये तारखा दिल्या, त्याची सिरियल चालू होती कुठली तरी. जूनमध्ये तारखा दिल्यानंतर तो ऑक्टोबरला नाही म्हणू शकत नाही, मला तोच पाहिजे म्हटलं, तोच पाहिजे. सो तूही करू शकतो, प्रत्येक निर्माता ते करू शकतो. एवढं आमच्यासाठी नाटकं तयार होत नाहीत पटापटा तशी. नाही तशी माझ्यासाठी पण तयार होती. नाही, पण नॉट ओनली दॅट, काय लेखक मंडळी सध्या इतकी बिझी झाली, त्यामुळे गडबड झाली सगळी. ते माझं काय मी मुळात नट व्हायला आलोय, मला उगीच लेखक करून टाकलंय. तू का लेखक का लिहिलंस? मग तू म्हणशील तसं तू का लिहिलंस? मला एक स्वतःला एकदा लिहिल्यानंतर अपेक्षा वाढतात ना लोकांच्या. बरोबर आहे, पण त्याही विचार करायला काही हरकत नाही. बरोबर. पण सरांचं अजून एक इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य की पहिला प्रयोग हा 50वा प्रयोग असला पाहिजे. तर ते त्या हिशोबानेच काम करतात. म्हणजे 10 ते 2 पहिला सीन ब्लॉक, 2 ते 3 जेवण, 4 ते 7 दुसरा सीन ब्लॉक, असं ते त्या पद्धतीने काम होतं. म्हणजे खरं तर या माणसाला नाहीये, खरं म्हणशील तर की हा माणूस स्क्रिप्ट आलं कधी तो त्याच्या ताकदीने तो खरं तर कमी रिहर्सल करूनही तितक्याच ताकदीने उभा राहू शकतो बाकीच्यांचा विचार करता. पण तो तरी सुद्धा नाही करत, तो तितकंच चोख प्लॅनिंग करतो. त्या टूरचं सुद्धा त्यांनी 1 महिना आधी आम्हाला शेड्यूल माहिती होतं, आमचं सगळं सेट कसा जाणार आहे हे माहिती होतं, आमची प्रॉपर्टीच्या बद्दल त्यांना सगळं माहिती होतं. ते सगळं तिथे पोहोचलं होतं. तिथे प्रयोग होईपर्यंत ही वॉज अलर्ट. आणि तिथे जसं तू विंगेत म्हणालास तसं तिथे ते आतमध्ये विंगेत होते. नंतरचा प्रयोग होता, आमचा प्रयोग चालू असताना ते तिथे विंगेत होते. सो माझ्यासाठी पण ती खूप मोठी आणि ते प्रयोग ऐकतात आणि ते भयंकर मन लावून ऐकतात. हे मीही लंडनला अनुभवलं. म्हणजे मला असं वाटलं की तू म्हणशील तसं ते पाहत नाहीयेत, ते प्रेक्षकांच्या हशा आणि टाळ्या बघून खुश होत आहेत. तर त्यांनी आमचा लंडनचा आत्ता 2 महिन्यापूर्वी प्रयोग झाल्यानंतर ते खाली आम्हाला घेऊन गेले. तुमचं लिस्निंग थोडं कमी झालंय, लाफ्टर येत आहेत, ह्याच्यावरती तुम्ही गाफील राहू नका, तुम्हाला जमलंय असा गैरसमज बाळगू नका, थोडं एकमेकांचं ऐका. ते तुमची चूक नाहीये, प्रयोगानं गणित ते होत राहतं की आपल्याला ऐकायची सवय संसारातही नाही का आपण 5 वर्ष पुढे जातो आणि आपलं इकडं ऐकणं बंद होतं. तर तसं होऊन ते उदाहरणही आपल्याला रिलेटेबल देतात. आता तू कसं बायकोच ऐकत नसशीलच कारण झाली आता 5 वर्ष, तर तसं नाही, थोडंसं ऐकायलाही पाहिजे, त्याच्याने प्रयोग आणि संसार उत्तम होतो. ते तसं आहे. मला आठवतंय चांगलं, मी प्रयोग करत होतो आणि एक फक्त अशी आकृती अशी येऊन आणि ते फक्त आपल्या त्या डोळ्यात म्हणलं येस करेक्ट आपले सर आहेत आतमध्ये. आणि ते नंतर काही बोलले नव्हते. नंतर समीरकडनं मला कळलं होतं, हम्पीकडनं, ते कौतुक करत तुझं करेक्ट. हा म्हटलं बास एवढं स्कोप आहे आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी. किती छान. त्यांचं एखादं नाटक तुला करायला विचारलं तर कुठलं करायला आवडेल? खूप आहेत खरं तर, म्हणजे पण त्यातल्या त्यात एक की ह्या नाटकातली ह्या माणसाची भूमिका. कसं यार, म्हणजे त्यांचं नाटक करायचं म्हणजे काय म्हणते. पण हा अगदीच नाव घ्यायचं असेल तर गेला माधव कोणीकडे. माझ्या मनात तेच होतं, हेच
खूप व्हरायटी आहे. खूप व्हरायटी. वा, का बरं, का का ते नाटक? मी हो म्हणजे ते किती वेळा बघितलं तरी मला ते असं वाटतं की ते आत्ताही त्यांनी केलं ना तरी ते तितक्याच वेळा बघायला मजा येईल. आणि ती त्यांची आहे, ते जे काही आहेत ना ते तेच आहेत. म्हणून मी म्हणतो ना, मी खूप मोठं धाडस केलं हे म्हणण्याचं मी करीन वगैरे. पण आय थिंक ती जी काय गंमत, ती जी काय धमाल, ती जी काही आहे ना ते कॅरेक्टर, म्हणजे सगळीच नाटकं त्यांची, काही वादच नाही. पण आता पटकन सुचलं मला आणि मला जास्त रिलेट वाटलं करावं. ते स्क्रिप्टच अप्रतिम आहे. मी मगाशी म्हटलं ना, 25 प्रयोगानंतर आम्हाला कळलं काय स्क्रिप्ट आहे. लोक त्यापर्यंत फक्त लोक का हसतायत इतकंच प्रश्न पडत होता. ते कळायलाच वेळ लागत होता. म्हणजे त्यावेळी 92 मध्ये सुद्धा आकलन कमी असताना दिग्दर्शकाने सांगितलं तसं आम्ही केलं, असं कोऱ्या पाटीवर लिहिलेलं नाटक होतं ते. त्यामुळे त्या पद्धतीनेच ते केलं. पण ते कम्प्लीट लिहिलेलं नाटक होतं आणि तुम्ही परफॉर्म केलं, 112 पानाचं नाटक होतं. पहिला प्रयोग झाला तो 4.5 तासाचा झाला होता. 4.5 तासाचा प्रयोग. मला खूपदा नाही, मग नंतर ते एडिट करत 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 मग ते 3 तासावर आलं, मग 2.5 तासावर आलं, मग परत त्या जागा भरल्या, मग परत ते 3.25 तासाचं व्हायला लागलं, मग परत एडिट कर, मग ते 3 तासाचं झालं, मग परत भरलेल्या जागा जे लपकतं ना मध्ये कुठे कुठे. अरे हाय काय नाही काय हे सगळं ते 100व्या प्रयोगाला आलं. तो एक किस्सा आहे. सबनीस काकांना कोणतरी सांगितलं हे दामले असं असं ते प्रशांत घेतोय, हाय काय नाही काय वगैरे. मग दिनाच्या प्रयोगाला मागच्या शेवटच्या लाईनीत जाऊन बसलो ते हळूच. नाटक संपल्यानंतर आत आल्याने त्यांनी मला सांगितलं हे चांगलं आहे तुझं, छान मस्त आहे ते हाय काय नाही काय आणि ते दोन्ही चांगलं सगळं. पण हाय काय नाही काय ते म्हणाले की हाय काय नाही काय ही जिलबी आहे, तेव्हा ती सारखी नको वापरू, सारखी नको खाऊ. पहिल्या अंकात 2-3 वेळा, दुसऱ्या अंकात 2-3 वेळा, किंवा तू 2 वेळा घे किंवा एकदाच घे, त्याची किंमत ठेव. फटाके वाजवताना आपण काय सारखे आपण बॉम्ब लावतो, इलेक्ट्रिक असते, लवंगी असते, ते सारखे कोण बॉम्ब लावतं का? तर बॉम्बची किंमत ठेव ना. त्यांनी ते ही 112 पानं त्यांनी लिखित 112 पानं होती. आपलं दुर्दैव तेच आहे की आपल्याला लिखितच 50-60 पानं मिळतात. त्यामुळे आपल्याला ते ऑप्शन्सच राहत नाहीत डिरेक्टरला. आपल्याला म्हणजे डिरेक्टरला ऑप्शन राहत नाही की बाबा हा सीनच्या ऐवजी हा सीन घेऊया, हा सीनच्या ऐवजी हा सीन घेऊया. 4 दिवस प्रेमाचे सुद्धा 9 सीन लिहिले होते मतकरी काकांनी, त्यातले 6 केले आम्ही. ते नाटक चांगलं होण्याची ती प्रक्रिया आहे की लेखकानेच उत्तम लिहिलं की डिरेक्टरला चान्स राहतो ना की बाबा हा आपण एडिट करूया जरा, मग हा इथे चिपटूया. सो बेस्ट ऑफ द पार्ट येतो आपल्या हातात. पण मला तुम्हाला हे ह्या निमित्ताने मला असं वाटतं की जनरली असं म्हटलं जातं की सिरियस नाटकाचा, आता मला माझ्यासाठी खरं ती मोठी गोष्ट आहे की गेला माधवचं स्क्रिप्ट 112 पानांचं होतं, ते तुम्ही कमी केलं किंवा जास्त केलं. पण गंभीर नाटकांचं जनरली म्हटलं जातं की एक बाउंडेड स्क्रिप्ट असतं आणि ते आपण फॉलो करतो. पण विनोदी नाटकांच्या वेळेला अनेकदा पहिल्या 5 प्रयोग 10 प्रयोग ऑडियन्सच्या रिस्पॉन्सनुसार गोष्टी बदलतात. सो तसंच गेला माधवच्या हाय काय नाही का हे पहिल्या प्रयोगाला नव्हतं. पण तुम्हाला कुठल्या मुवमेंटला ते सुचलं किंवा ते काय? ते चुकून आलेली गोष्ट आहे. ते कसं आहे, आता आपण नाटकात काम करतो, खूप उसळलेला ऑडियन्स असला की आपलं बुद्धी एकदम भरभर धावायला लागते. मग त्या धावायला लागण्यामध्ये आलेली ती गोष्ट आहे हाय काय नाही काय. कारण त्यामुळे तो उत्स्फूर्तपणे आलेली गोष्ट आहे आणि ती ऍडिशन मग ती फिक्सच झाली हाय काय नाही काय. म्हणजे नंतर असं झालं की अरे हाय काय म्हटलं की लोकच म्हणायचे नाही काय, इतकं ते. म्हणजे ही सबनीस काकांचा मोठेपणा आहे की त्यांनी येऊन मान्य करा आणि त्यांनी मला सांगणं की हे चांगलं आहे, की हे चांगलं आहे आणि हे कमी वापर, खूप वापरू नकोस. अशा कुठल्या गोष्टी आणखी तुम्हाला असे वाटतं की ज्या 100वा प्रयोग म्हणजे खूप पुढचा प्रयोग? गेला माधव आणि एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची पुढची गोष्ट आणि 4 दिवस प्रवास, या 4 नाटकांचे 1000च्या वर प्रयोग झालेले आहेत. आणि गेला माधव बंद होतो म्हणजे 1800व्या प्रयोगाला सुद्धा ऍडिशन झाली. वा वा वा. 1800व्या प्रयोगाला पण ऍडिशन झाली होती. मग म्हटलं आता काय उपयोग नाही, पण घेऊया आपलं. तू सोडायचं 1 लाखाचा लाफ्टर आहे, तो कशाला सोडायचा. पण ऍडिशन्स होत राहतात. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की माझ्या सुदैवाने मला सगळे ऍक्टर्स, को ऍक्टर्स चांगले मिळाले. सगळे को ऍक्टर्स, सगळे A to Z. कोणी म्हणजे
गुड रिॲक्टर इज अ गुड ॲक्टर असं आपण म्हणतो, पण सगळे गुड रिॲक्टर मिळाले म्हणून ते जमलं. जे गुड रिॲक्टर नव्हते त्यांना मी रिॲक्टर झालो. सो नाटक तर नीट व्हायलाच पाहिजे ना. तुम्हाला काय येते नाही येते हा विषय नाही आहे. तुमचं ताप आलाय, आजारी पडलाय, बायकोशी भांडण झालंय, तो पुढचा विषय आहे. तिथे 3 तास यू आर आन्सरेबल, हा एक मुद्दा आहे. तुम्हाला कधी बर्डन येतं? म्हणजे नाटकाचं एक वेगळं फिलिंग पहिल्या प्रयोगाचं आणि ह्याचं हे ठीक आहे, पण आता इतकं सक्सेस मिळाल्यानंतर किंवा आता 12,500 प्रयोग होत आहेत, इतकी मोठी गोष्ट होते, पण आता सुद्धा जेव्हा तुम्ही नवीन नाटक करायचा विचार कराल तेव्हा हा प्रश्न येतो का की हे नाटक लोकांना आवडेल की नाही आवडणार? हा कधी प्रश्न येतो की नाही तुम्ही कन्फर्म असता की हे मी करतोय हे लोकांना? नवीन नाटकाचं जोड प्रत्येक प्रयोगाला मला हे टेन्शन असतं. नवीन नाटक तर पुढची लांबची गोष्ट झाली. प्रत्येक प्रयोगाचा ऑडियन्स वेगळा आहे ना. त्यांचे रिसिव्हिंग स्टेशन्स किती ओपन झालेले आहेत, किती धावपळ करत आलेले आहेत, त्यांच्या मागे काय आता 7:30ची ट्रेन पकडायची आहे हे वगैरे आहे का, या सगळ्या गोष्टी घेऊन ते प्रेक्षक येतात आणि आपण त्यांना कोंडून ठेवतो अंधारात. असं आपण त्यांना कोंडून ठेवतो आणि मग त्यानंतर आपल्याला त्यांचं नाटक आवडायला लावणं हा एक रोजचा खेळ आहे. त्यामुळे नवीन नाटक सोड, माझा प्रत्येक प्रयोग हा माझ्यासाठी टेन्शनचाच असतो. पहिली 10 मिनिटं त्यांच्या स्पीडला मॅच, त्यांच्या आकलनाला मॅच व्हायला पाहिजे आपला स्पीड. ते पहिली 5-7 मिनिटं जातात, मग पहिले 2-4 जागा आपल्या ठरलेल्या असतात की या ठिकाणी किती व्हॉल्यूम आहे. मला ह्याच्यावरून साखर खाल्लेला माणूस मधलं एक आठवलं बरं का. काही ठरलेली वाक्य जसं ते म्हणाले की तिथे लाफ्टर यायचंच, तर ते ना आपल्याला फक्त कळतं की ते अंदाज घेत आहेत. म्हणजे तू आता एक वाक्य बोल आणि त्याच्यावरती ना लाफ्टर समजा आला नाही तर ते तू काहीतरी बोललास मग तिथे त्यांचं सुरू होतं अंदाज नाही का, अच्छा. मग ते आपल्याला खाणाखुणा करतात की थोडं पेस वाढव बरं, थोडं कमी कर बरं. हे जे स्टेजवरती मी तुला म्हणलं ना की हे नाही, हे पहिले 5-7 मिनिटात करावंच लागतं. बिलकुल प्रत्येक प्रयोगाला करावं लागतं. प्रत्येक काय ऑडियन्समध्ये जर ज्येष्ठ नागरिक खूप असतील ना तर असं समजून द्यायचं की आपला पेस जास्त ठेवायचा. कारण माझ्यासारखे अनेक कलाकार त्यांनी बघितलेत. माझ्यासारखे राजाभाऊ बसवले, शरद तळवळकर बघितलेत, शशिकांत निकते बघितलेत, अशोक सराफ, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार त्यांनी बघितलेले आहेत. त्यामुळे मी करतोय ते त्यांना आवडेलच किंवा त्याला एवढे असतील असं नाही आहे. त्यामुळे पेस वाढवणं, ज्येष्ठ नागरिक असले की आपल्या पेस ते त्या क्षणाची ती गोष्ट आहे. पहिले 5-7 मिनिटाची गोष्ट आहे. त्यात सेट झालं की मग पुढचे 3 तास निवांत. बरं, मला तुला एक विचारायचं, तू कधी नट म्हणून तत्क्षणी त्या सभागृहामध्ये, नाट्य मंदिरामध्ये घडलेल्या गोष्टींचा रेफरन्स घेऊन ऍडिशन घेतोस का? नाही, मला घाबरून काय नाही म्हणतोस? कारण मला माहितीये हे प्रचंड येत असणार आहे, पण मी ती हिंमत नाही. मला ते असं नाही, असं पटकन कोणीतरी काहीतरी घडलंय म्हणून त्या बाबतीत मग आपण म्हणजे वही पेनच घेऊन बसायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. कारण परत तेच त्या साखर खाल्लेल्या माणूस मध्ये मी त्यांचा जावई असतो आणि ते मला विचारतात की बाकी सगळं ठीक आहे रे, मुलाबाळांचं काय, असा त्यांचा एक प्रश्न होता. तर आता हे रोज ठरलेलं वाक्य, मुलाबाळांचं काय. एके दिवशी कुठून काय कुणाचं बाळ रडलं माहित नाही, बरं झालं तुमचं बाळ रडलं, मला आठवलं मुलाबाळांचं काय. आणि याच्या एक 3-3.5 मिनिट तो मुलगा हिरो झाला होता अख्ख्या थिएटरचा. हे जे घडलेल्या गोष्टीला आर्टिक्युलेट करून त्यालाही न दुखवता पण सांगणं तर आहे, बरं झालं तुमचं बाळ रडलं, मला आठवलं मुलाबाळांचं. हे जे मोठे पण हे म्हणजे मी विचारही नाही करू शकत. मी आहे ती वाक्य पूर्ण बोलण्यासाठी आता सध्या. परवा सुद्धा पुण्याच्या एका गंधर्वच्या प्रयोगाला मांजर आली आणि थोडस गंधर्वाला तर म्हणजे 3-4 मांजरी एकत्र येतात. म्हणजे कळप यायचा राहिलाय. त्याच्यावरही मला असं कुणीतरी सांगितलं की त्याच्यावरही सरांनी ऍडिशन घेतली जी म्हणजे काय एक मला तुम्हीच सांगा काय आठवत नाही, ते त्यावेळी संपून जातं. हा, काहीतरी म्हणाले सर आणि भयंकर मोठा लाफ्टर आला. तर अशा अनेक गमती जमती या 12,500 मध्ये आहेत. त्यानंतर तू घ्यायला लागलायस की नाही? काय तुझं काय आता, कारण तू एकत्र काम केलंयस त्यामुळे तुझा तो पण घ्यायला लागलाय. नक्कीच माझ्याकडे खबर असते. माझ्याकडे काही खबर नाही, अगदी तसं नाही, पण काही कधी होतं कधीतरी. आणि एखाद्या होतं. म्हणजे काय झालं, गंधर्वला हल्ली डास खूप चावतात बघ. आता कमी झाले तर पण उगाच काहीतरी. आता खूप मारला त्यांनी.
एक प्रयोग मी असाच करत होतो. करेक्ट. तेच झालं, वाक्य म्हणायचं आणि एवढं करायचं. तेच झालं. त्या दिवशी काय झालं, नाटकातल्या शेवटच्या, तू म्हणशील तसं, त्या शेवटच्या खूप सिरियस प्रसंगाला ना, म्हणजे मोठी गुदील एवढा डास चावला आणि ते असं केलं आणि ना लोकांनी अचानक टाळ्या वाजवल्या. तर मी म्हणलं आज कळत नाहीये लोक खरंच टाळ्या वाजवत आहेत का डासच मारतायत, असं मला एक क्षण. तर ना म्हणजे ते अर्थात त्या ह्याच्या, पण ते त्यावेळेला बोलून गेलो आणि ते खूप काहीतरी वेगळं गमतीशीर झालं ते होतं. पण मी खरं सांगू, मी वाट बघतो काहीतरी होणं प्रेक्षकांना, कोणतरी शिंकतंय की खरंय असं वगैरे म्हणायला मिळते वगैरे. शिंकणं, खोकणं, झोपणं, विचित्र हसणं, झोपणं, बाळ रडतंय. सांगलीच्या प्रयोगाची गंमत तुला त्याला सांगू का मी? विष्णुदास भावे सांगली, त्याच्या पहिल्या रांगेत एक ताई झोपल्या, चांगल्या वयाने मोठ्या होत्या, 55-60 आणि शॉल बिल गुंडाळून आल्या होत्या रे ते बांधून बिंदून, बहुतेक काहीतरी जागरण बिगरण किंवा असं, आणि त्या अगदी कुलाचाराचा स्वयंपाक वगैरे घरी झाला असणार छान, आणि त्या झोपल्या. तर हे आमचे आपले प्रशांत दामले सर, माझं काय म्हणणं आहे, उठ, प्रत्येक वाक्यानंतर उठ म्हणायला लागले. याच्यावर शुभांगी गोखले त्यांना कळेच ना की याला आम्ही काय रिॲक्ट व्हायचंय. बरं मला काय म्हणायचंय, ओंकार उठ. अरे कशासाठी त्याच काही आम्ही काय करायचंय. शुभांगी ताई म्हणजे की भयंकर, या उठला तू करतोस, आम्हाला काय रिॲक्ट व्हायचं कळत. आणि साधारण 17-18 मिनिटं प्रत्येक वाक्यानंतर उठ उठ चालू होतं. त्याचा कुणालाही थांब, आणि हे कळत नाही रे समोरच्याला की या नाटकात काय नाटक चालू आहे. हे अमेझिंग आहे. पण मला वाटतं तू आज फार अलर्ट, भयंकर प्रयोग. अदरवाईज आपण अलर्ट असतो आपल्या वाक्यांसाठी, पण हे वेगळंच भयंकर भयंकर. सरांचा हा सरावाचा भाग आहे. 10-15 वर्षांनी तुझं पण होईल तसं, डोंट वरी. आय होप सो. 10-15 वर्ष नाही काहीच हरकत नाही. मी 25 वर्षही घ्यायला तयार आहे. बरोबर ते म्हणतायत आपण. नाही, तो एक वेगळा, स्टेजवर गेल्यानंतर कलाकारांचं ऐकणं आणि प्रेक्षकांचं ऐकणं हे दोन कान वेगळे असतात ना, त्यामुळे ते डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागतो. पण आज ना म्हणजे मी मुद्दाम तुला काही प्रश्न विचारत नाही, कारण तूच त्यांना इतके चांगले प्रश्न विचारतोस. अजून तुझ्या मनात काय असेल तर विचार त्यांना. खूप आहे मला. मग विचार. मला उलट मलाही त्याच्या निमित्ताने काहीतरी. नाही, मला तुम्हाला, तुम्ही केलेच आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केलेले आहेत, पण अजूनही तुम्हाला कधी असं गंभीर नाटक करूया किंवा हे, मला माहिती आहे तुमचं उत्तर सगळं त्याबद्दल. नाही, गंभीर नाटक करूया मी केले ना, नकळत दिसले सारे केलं, पाहुणा केलं, बहुरूपी केलं. हा, पण अजून आता हा एक प्रकार केला किंवा त्यावेळेला तर तुम्ही तर एका वेळेला आय थिंक 5-5 वेगवेगळी नाटकं पण करत होतात. तर आत्ताच्या सिच्युएशन तुम्हाला असं नाही वाटत की एक आपण पुढची गोष्ट करतोय, एक आपण सारखं काहीतरी होतंय करतोय, तर एक आपण तसं नाटक करूया? नाही, होतं काय माहितीये का, की तू काय, मी काय, संकर्षण काय, किंवा सामान्य प्रेक्षक बाहेर गंभीरच असतात. सकाळी उठल्यापासून आणि गंभीरपणेच असतो ना, घरात काय असं काही नसतं ना. गंभीर म्हणजे मला गंभीर विषय, हे बघ काय, आजूबाजूला सारखे गंभीर विषयच आहेत, सातत्याने गंभीर विषय आहेत. मग मी परत माझे पैसे इन्व्हेस्ट करून 15-25 लोक बोलून आणि परत तोच गंभीर विषय मांडायचा, म्हणजे काय होईल त्याने? म्हणजे मला एक असं डेस्टिनेशन सांग की तुम्ही हे केलं की हे होईल. मला माहिती आहे, मी कॉमेडी नाटक केलं की लोक हसतात, मस्त फ्रेश होतात, घरी जातात. गंभीर नाटक केलं की मी काय होईल, प्रेक्षकांचं काय होईल हे मला सांगतो. नाही, माझं असं म्हणणं, माझ्यासाठी ऍज अ ऍक्टर मला जर गंभीर नाटक करायचं असेल तर मी पॅरलल थिएटरला करीन, छबिलदासला करीन. ते मी व्यावसायिक कशाला करू? व्यावसायिक नाटकात मी मला जे जमतंय ते मी करीन ना. माझं तेच म्हणत, जमणार नाही असं नाहीये, जमतंय. नाही काय 2.5 तास मी काय म्हणतो, हो हे 2.5 तास मला नाही जमणार, तेवढा माझा पेशन्स पण नाहीये. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा नकळत दिसले सारे केले, ते नाटक केलं, तेव्हा लुक काय, माझे लुक्स किंवा रिॲक्शन्स आहेत त्या कॉमेडीचे आहेत ना, त्यामुळे सुरुवातीला मी पहिले 5-7 पर्यंत चुकीचे लाफ्टर येत होते. नकळत दिसले सारेला चुकीचे लाफ्टर, म्हणजे मग कळत आलं हे गंट आहे काहीतरी. मग ते हो काय असं वगैरे करायला, हो हे नॉर्मल आपलं कॉमेडीची रिॲक्शन झाले. पण हा जर एक्सरसाइज करायचा असेल माझ्यासाठी, ॲज अ ॲक्टर मला एक्सरसाइज करायचा असेल तर मी पॅरलला करीन, कारण पॅरलला खर्च कमी आहे.
हा डेफिनेट. मी आता नकळत दिसले सारे. जेव्हा बंद झालं तेव्हा माझं 17-18 लाखाचं नुकसान झालं होतं ऑलरेडी. पण परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडे गेला माझं कोणीकडे एका लग्नाची गोष्ट ही नाटकं होती, त्याचे 50-50 प्रयोग केले आणि मी रिकव्हर केला लॉस. पण दरवेळी असं होऊ शकत नाही ना. आता तुलाही माहिती आहे, एक नाटक प्रोड्यूस करायचं म्हणजे किती मेहनत आहे त्यामागे. 4-4, 5-5 महिने आपल्याला ते सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून. म्हणजे आता मला जर फेब्रुवारीला नाटक काढायचं असेल तर मुंबईतल्या तारखा काढायच्या तर 1 ते 10 ऑक्टोबरमध्ये मला ते प्लॅनिंग करायला लागतं. फेब्रुवारीचं प्लॅनिंग 6-6 महिने आधी करायला लागतं ना आपल्याला. मेहनत आहे. पॅरल थिएटरला इतकी मेहनत नाही, तारखांची वगैरे मेहनत नाही आहे. बरं नाटक करायलाच पाहिजे असं सुद्धा नाही आहे, कारण माझे कोआर्टिस्ट असं म्हणणार नाहीत की काय प्रयोग नाही लावले बस हे काय 4च प्रयोग 4च असतात प्रायोगिकचे. व्यावसायिकचे 20 असतात. बरोबर. तर ते कामधंदे सोडून इथे येतात. मी पण कलाकार आहे, आपल्याला माहिती आहे ना. 2 प्रयोग कॅन्सल झाले, कॅन्सल झाले यार, आपली गणितं बिघडतात सगळे. बाकी रंगभूमीवरचं प्रेम 100% आहे. 100% आहे. निष्ठा आहे. ती निष्ठा 3 तासाची आहे. 3 तासाला परफेक्टच काम व्हायला पाहिजे 25 जणांचं. आणि बाकीच्या वेळी माझा व्यवसाय म्हणून मी त्याच्याकडे बघतो. त्यामुळे मी 3 तास जे काम करतो ना ते मी उंदडतो आणि खूप फ्रेश वाटतं मला तिथे. तिथे काही बाकीचं काही काम नसतं ना, तारखा काढणे वगैरे. ते असेल चालू डोक्यात मधल्या वेळात तेवढा 2 कान तसे मेंदू अनेक गोष्टी. आता हा ऑडिओचाच आहे, पुढचा प्रयोग इकडे वगैरे. आणखी मला एक महत्वाचा प्रश्न आहे. हा 2च आहेत छोटे छोटे, आपला वेळ संपत माहिती नाही. का नाही तुम्ही दुसऱ्यांची नाटकं पाहात किंवा का पाहावीशी वाटत नाही? काही रिझन आहे त्याच्यासाठी? मला समजतं की तुम्ही सतत प्रयोग करताय त्यामुळे तुम्हाला, पण आम्हा तरुणांसाठी मला असं वाटतंय की तुम्ही येऊन बघणं, काहीतरी गोष्टी सांगणं किंवा आम्हाला छान वाटतं. खरं सांगू का, हा माझ्यावर आरोप होतो तू दुसऱ्याची नाटकं बघत नाही. कारण तुझं जेव्हा दुपार गडकरी असतं तेव्हा माझं दुपार दिनानाथ असतं. किंवा तुझा दुपार रात्र गडकरी असेल तर माझा रात्र कुठेतरी कालिदास असेल किंवा पुण्यात असेल. आता ह्याच्याच नाटकाला माझं नाटक असून मी किती 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 वेळा गेलो. थेट लंडन मध्ये पाहिलं त्यांनी 250 प्रयोगानंतर. माझंच नाटक आहे ना ते. मी ह्याच्या नाटकाला पण जाऊ शकत नाही, कारण माझ्याकडे जी 25 माणसं आहेत त्यांचं पहिलं पोट भरणं माझं कर्तव्य आहे ना. माझी 25 माणसं आहेत, पण लागायला तर पाहिजे. लागायला पाहिजे. आता बघ, मी समजा रात्र कुठे ठाणा करून मी दुसऱ्या दिवशी 5 वाजता माझा पुण्यात प्रयोग असेल आणि तुझा 12:30 असेल तर मी पोचणार किती वाजता पुण्यात? आणि माझा 5 आणि 9:30 असेल तर 2 प्रयोग करायचे असेल तर मला तिसरा बघायची ताकद राहील का? 2-3 प्रयोग. माझा गंमत अशी की त्यांचा प्रयोग असताना दुसरा माणूस त्याच थिएटरला प्रयोगही लावत नाही. मग ते बघण्यास हो ना, बरोबर ना. कारण त्यांची व्यवहाराची गणित बिघडतातच ना. दामल्यांच्या प्रयोगावर कोण प्रयोग लावणार, त्यात ते परत नाटकाला यावेत अशी अपेक्षा करणार, हे सगळं अवघडच आहे. प्रॉब्लेम, मला नाटक बघायला आवडत नाही असं अजिबात नाही. उलट नाटक बघायला मला प्रचंड आवडतं. लहानपणी मी इतकी नाटकं बघितली शिवाजी मंदिरला, प्रचंड नाटकं बघितलेली. पण आता इथे असं झाल्यानंतर माझा प्रयोग हलवून मी ह्याच्या प्रयोगाला पण गेलेलो नाहीये. 200व्या प्रयोगाला गेलो का तुम्ही? नाही, 200 वेळेला नव्हते. कुठे होते? माझा प्रयोग होता. मला एक जोडून प्रश्न विचारायचा आहे. खूप लवकर लोक दिग्दर्शन पटकन करतात. तुम्हाला कधी वाटलं नाही एवढी वर्ष तुम्ही नाटक करताय की आपण व्यावसायिक रंगभूमीवरती नाटक डिरेक्ट करा? मला अजून ऍक्टर म्हणून सेट व्हायचं, व्यवस्थित सेट झाल्यानंतर बघू. इट्स अ फुल टाइम जॉब. डिरेक्टर इज अ फुल टाइम जॉब. असं काय करतो तू? बरोबर आहे. पण मग मला बाकीचं सगळं बाजूला ठेवून आधी बरं स्क्रिप्ट चांगलं करून घेणं हा एक मोठा आहे की नाही? स्क्रिप्ट चांगलं करून घेणं हा एक मोठा सोहळा आहे. मग त्यासाठी वेळ नको का द्यायला? आता तुला तुझी स्क्रिप्ट पाठ का असते? कारण तू 50 वेळात वाचतोस म्हणून, बरोबर की नाही? मग मला ते वाचल्याशिवाय मी कळणार कसं की इथे काय गडबड आहे काय? त्यामुळे आधी मला व्यवस्थित एक सगळं एक वेळी मी एक नाही होत. हे पण करतो ते पण करतो. आता निर्माता झालोय 2008 पासून आज 2022, 12-14 वर्षात खूप कळलं. आता आहे अजून बाकी अजून अंग खूप आहेत की. सेट डिझायनिंग आहे, डिरेक्शन आहे, रायटर तर मी होऊ शकत. म्युझिक नाही देऊ शकत, कान आहे. म्युझिक ते देऊ शकत नाहीत, पण म्युझिक वाला ते जागा करू शकतात. अच्छा, प्रकाश म्युझिक वाला आपला माहिती आहे. एकदा म्युझिकचा क्यू विसरलेला असताना त्यांचं वाक्य होतं काय, लहानपणी मी तुला सांगतो, शाळेमध्ये मी जायचो असाच ओढव्या पायाने मस्त खेळायचो वगैरे.
मला शाळेत शिक्षा करायचे आणि मग मी घरी यायचो, इतकंच वाक्य होतं. आता शिक्षा करायचं नंतर म्युझिक क्यू होता. मला शाळेत शिक्षा करायचे, शिक्षा तर करायचे, पण शिक्षा केल्यावर मला असं वाटायचं शिक्षा का केली बाबा. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडायचा की मला शिक्षा का केली, आणि प्रकाश मग IPL बघता म्युझिक देत जरी नसले तरी ते म्युझिक योग्य जागी. आणि हे तर मी पाहिलेलं आहे, म्हणजे मी हे काही ऐकू नाही, काही नाही. बरं ते बरं तू रिॲक्ट काय व्हायचास? मी खरं सांगू कान पकडून सांगतो, एक दोनदा मला अनावश्यक एक्झिट घ्यावी लागली, कारण मी मरणांत निघून गेला सराटो. अरे असं कोणी करेल का यार उमेश, जरा तू सांग यार. अरे एवढंच वाक्य होतं की नाही बा. आणि त्यांची मुलगी मला अचानक म्हणते की मला काही तुझ्याशी लग्न करायचं नाही, तू निघून जाते. मी खाली मान घालून निघतो आपला. आणि ऐका ओंकार, जाताना रेल्वे लाईनच्या आजूबाजूला फिरू नका बरं का. नाही हल्ली आपली काही चूक नसते, रेल्वेच खाली उतरते असं. आता हे वाक्य एवढंच होतं. बरं त्या दिवशी मी म्हाळुंगे नावाच्या गावात शूटिंग करून आलो होतो. तर हे म्हणाले नाही आपली काही चूक नसते, हल्ली रेल्वेच खाली उतरते. म्हाळुंगे असं म्हणत माझ्या अंगावर आले रे रेल्वे यावी तशी. आणि मी ना आत्महत्या, मी हसत एक्झिट. तर हे आत आले आणि मला असं हात पकडून म्हणले चल अजून 5 लाखाचे 5 लाफ्टर आहे चल, असं म्हणून मला घेऊन गेले, उभं केलं. असं नाही मी बोलणार असं म्हणून परत बोलले, मग मला पाठवलं. म्हणजे काय तर म्हणजे हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. ह्याच्यावर काहीतरी तू खरं तर तू एक ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे किस्स्यांवरती किंवा नाही. मी माझी त्यांना खूप वेगळी मागणी आहे. नाही तर हे कसं आमच्यापर्यंत पोहोचलं. नाही माझी त्यांच्याकडे खूप वेगळी मागणी आहे आणि त्या निमित्ताने ती यावी. मला असं वाटतं सरांनी आता आत्मचरित्र, किंवा मी त्यांना नावही सुचवलं, महासागर प्रशांत नावाने आपण काहीतरी लिहायला पाहिजे. कारण या जगात 2च प्रशांत महासागर आहेत, एक तो आणि एक 12,500 प्रयोगांचा हा. तर मी किती महिने मागे लागलो की आपण ते लिहू, त्याच्या काय रेकॉर्ड. एक ते त्यांच्या अँगलने होईल, पण ऍज अ को आर्टिस्ट म्हणून, रिॲक्टर म्हणून तू पण लिहायला पाहिजे. खरं तर याच्यात अनेकांचं हे होईल, म्हणजे आणि एक छान हे याच्यात सुद्धा तू म्हणतोस की बाकीच्यांचं पण. हो अतुल, आता एका पुढची गोष्ट कविताताई आहेत, शुभांगीताईंना एकदा म्हणजे त्यांची रिएक्शन एवढी जेन्युइन होती. बरं हे पण मुद्दाम करतात बरं का. हे बघ शुभा, आपण काय करतोय, 12 दुपार आपण अमेरिकेला आहोत शिकागो, त्याच्यानंतर आपण कॅलिफोर्नियाला आहोत 13, 14ला आपण काय करूया, रात्र गंधर्व करूया, माझ्यासाठी ऍम्ब्युलन्स मागवा. आता मुद्दा पण करायला लावला म्हणजे लँड झाले सकाळी 5 वाजता, माझा घुबड झाला वगैरे असं म्हणून त्या लाल डोळ्यांनी गंधर्वाला तंतन करत पोहोचल्या. मला करायचंच नाही वगैरे, भयंकर संताप. पण आणि त्या दिवशी काय झालं तर लेट झालं होतं फ्लाईट. अरे दुपारी 1 वाजता, दुपारी पहाटे 5 वाजता उतरायचं, ते दुपारी 1 वाजता उतरलं. आणि त्या लाल डोळ्यांनी थिएटरला तणतण करत आल्या. आणि बरं त्यात काय झालं, मी कुठून तरी आलो, मी आपलं झोपलो. हे ओठ वय काय तुझं, की आपल्याला असं होतं अरे आपणच का थकलोय हा माणूस. आणि पण प्रयोग जो म्हणजे खणखणे काय झोप येईल तुम्हाला, शक्य येऊ. आता सुद्धा मी आलो, मी 15 ऑगस्टला सकाळी आलो. आता BME होत होते, 10ला गेलो, 10ला पोचलो, 11, 12, 13, 14ला प्रयोग केला, 13ला प्रयोग केला, 14ला बसलो, 15ला सकाळी आलो, 15 रात्र वाशी गेला. काय तुम्हाला हे कसं येईल, ते काय जेटलॅग वगैरे विषय संपलाय. हे कसं कळतं माहितीये का मला, आपले किशोर आणि पका एक असल्यामुळे ते जेव्हा आमच्या प्रयोगाला असे येतात ना, म्हटलं काय ऑस्ट्रेलियाला आलो, प्रयोग करून मग इथे आलो. मुंबईतला पण प्रयोग करून जातात, ते फुल तारवटलेले, लाल डोळे, झोप न झालेली, आंघोळ न झालेले. म्हटलं त्याच्यावर मला कळतं की सेम लाईट ऑपरेट करणारा माणूस इतका झालेला आहे, इतका हे झालेला आहे, ते फ्रेश प्रयोग झालेले असणार आहेत इथे मुंबईत सुद्धा. म्हटलं त्याच्यानं मला दौरे कळतात. आता एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे, ते खूप मोकळ्या मनाने सांगतात की मला ह्या नटाची ही लकब आवडली, मी ती कॅरी केली, जसं लक्ष्मीकांत सर आहेत, अशोक सर. आपलं तुला कधी असं वाटलं की दामलेंची एखादी लकब उचलावी, एखादी स्टाईल उचलावी आणि ती आपण करून पाहावी, किंवा मी जे हे करतो हे थोडंसं मला त्यांच्याकडनं आलंय, असं कधी म्हणजे मध्येच एखादी एक भुवई उडवलीये किंवा असं काहीतरी केलंय, किंवा ते हे असं काही कधी असा मोह झालाय? नाही, खरंच प्रामाणिकपणे नाही. आणि मी करणार आहे नाही,
जेन्युअनली नाही करणार, कारण मला ते नाही आवडत की कोणाचं तरी आपण नकळत येतं ना ते खूपदा करून. किंवा पण मी तुला एक आत्ता प्रामाणिक, मला खूप ही मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो आणि मला असं वाटतं की मला खूप ऑकवर्ड होतं हे सांगायला. मी कधीच कुठे बोललो नाही, पण मी ऐकलेलं आहे इतकं. आणि मला असं वाटतं तेच माझ्यासाठी सगळं आहे की खूप जण प्रयोगानंतर येतात आणि सांगतात की नामलेनंतर आज स्टेजवरती फ्रेशनेस बघायला मिळणं हे तुझ्याकडनं. सो माझ्यासाठी मी ते हे म्हणजे ना, जस्ट तुम्ही बॅट हातात पकडलीये क्रिकेट खेळण्यासाठी आणि तुम्हाला सचिन तेंडुलकरचे हे देण्यासारखं मला असं वाटतं. सो मी काय घेऊ ते असं होत नाही मला, पण माझ्यासाठी तेच खूप आहे. आणि माझी इच्छा तीच आहे की हेच आपण, मी तामदेन सरांना पुढचा प्रश्न हेच विचारणार होतो की तुम्ही आता पुढच्या 5 वर्षात मराठी रंगभूमी कुठे बघताय? की आता आपण हळूहळू म्हणतो की आता शनिवार रविवारचे प्रयोग झालेत, पण मला असं वाटतंय की नाही, ते परत पूर्वीसारखं चित्र व्हायला पाहिजे की तुम्ही करताय पण आमच्या सारख्यांनी पण ते बुधवार गुरुवार शुक्रवारचे प्रयोग परत खेचून आणले पाहिजेत. आणि तर त्यासाठी तुम्ही कुठे बघताय आपल्या रंगभूमीला, किंवा काय करायला पाहिजे? प्रेक्षकांना मी दोष अजिबात देणार नाहीये. बघ, OTT-मुळे आम्ही येत नाही वगैरे असं काहीच नसतं, असं काहीच नसतं. नाटक तुम्हाला सोमवार ते शुक्रवार करायचं असेल तर तुम्हाला नाटक प्रोड्यूस करतानाच आतला खर्च तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. तुम्ही आतला खर्च जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवला नाही तर तुम्ही शनिवार रविवार प्रयोग करून सुद्धा तुम्ही प्रयोग रेटू शकणार नाही. त्यामुळे बेसिकली प्रोड्यूस करतानाच आतला खर्च कमी ठेवायला पाहिजे. आतला खर्च म्हणजे मानधनं जी सगळ्यांची आहेत. प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, पूर्वी पॅरलल थिएटरवरून व्यावसायिक रंगभूमीवर आपले कलाकार यायचे, आता सिरियलमधून इथे येतात. त्यामुळे त्यांना तिथे जी नाईट मिळते किंवा तिथे जे पाकिट मिळतं ते इथे मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते, विच इज रॉंग. तुम्हाला 12 तासाला तिथे 10,000 मिळत असेल तर इथे 3 तासाला 10,000 हो यू कॅन डिमॅन्ड, इथे 3,000 मिळायला पाहिजे. हिशोबच करायचा झाला तर हे परत तोंडवळकरांचंच मला परत सांगावं असं वाटतं. पहिल्या 3 तासात तुम्हाला जेवढं बुकिंग होईल तेवढी तुमची नाईट, असं तोंडवळकरांनी एका नाटकात केलं होतं मोठ्या कलाकारासोबत. त्याने मागितली काहीतरी 1,500 आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, पहिल्या 3 तासात जेवढं, त्यावेळी काही हे बुकमायश वगैरे काही नव्हतं, छान व्यवस्थित जाहिरात केली. पहिल्या 3 तासात 350 बुकिंग झालं, 350 रुपये, 350 नाईट दिली त्याला पण झकमारत करायला लागलं. सो हा एक भाग झाला. तुम्ही आतला खर्च जर कंट्रोलमध्ये ठेवला तर शनिवार रविवारमध्ये तुमचा जो प्रॉफिट आहे त्यातले 10% तुम्ही बाजूला काढून ठेवा पुढच्या प्रोडक्शनसाठी, आणि जे 90% शिल्लक राहतात त्या 90% सोमवार ते शुक्रवार करू शकता तुम्ही. इतकं सिम्पल आहे. प्रयोग संख्या आता मी जेव्हा सुधीरकडे काम करायचो तेव्हा मी त्याला म्हटलं, सुधीर नाईट वाढव ना, प्रयोग जास्त कर ना, असं तो म्हणायचा. इतकं सिम्पल आहे गणित. तुम्ही 15 प्रयोगामध्ये तुम्हाला एवढी नाईट पाहिजे, ठीक आहे, तुला किती पाहिजे, महिन्याचा आकडा काय तुझा, महिन्याची रिक्वायरमेंट काय, 25,000 ना, तेवढे प्रयोग मी लावतो, संपला विषय. इतकं सिम्पल आहे. मेहनत कमी आणि पैसे जास्त असं नाही, मेहनत जास्त पैसे जास्त. इतकं सिम्पल आहे. आणि इथे आपल्याकडे तसंच व्हायला पाहिजे. हे उलट जे प्रवाह सुरू झालाय त्यामुळे सगळी वाट लागलेली आहे. पण हे झालं काय म्हणतात कमर्शियल गणित तुम्ही मांडलं, पण स्क्रिप्ट म्हणून म्हणजे अशी सिच्युएशन आहे सध्या की प्रशांत दामलेंचं नाटकच फक्त चालतंय, बाकीची चालतायत नाटकं पण त्या ह्यानी नाही. सो काय पद्धतीने स्क्रिप्ट कडे सुद्धा बघितलं पाहिजे. ते म्हणतात ना, लोकांची नस ओळखणं जी आहे त्याबद्दल आमच्यासारख्या नवीन कलाकारांनी काय बघितलं पाहिजे? मी असं म्हणून, एक तर तुमच्याकडे बँक पाहिजे, स्क्रिप्टची बँक पाहिजे. समजा एखाद्या स्क्रिप्टमध्ये संकर्षण बसत असेल आणि संकर्षण नाही, यावेळी वेळ नाही आहे, दुसऱ्या स्क्रिप्टमध्ये मी बसायचं, मी असं मला वेळ आहे, तर ते नाटक आपण सुरू करता येईल. पहिलं संकर्षण नाटक पुढच्या वर्षी करा. सो तुम्हाला तुमची बँक पाहिजे ज्यामध्ये वेगवेगळी कॅरेक्टर्स असतील. एखादा फॅमिली ड्रामा आहे, एखादा तुमचा कॉमेडी आहे, एखादं संगीत आहे, असं एक 5-6 जॉनरचे तुमच्याकडे स्क्रिप्ट रेडी पाहिजे की माझ्याकडे हे स्क्रिप्ट आहे, ह्या स्क्रिप्टमध्ये हा बसतोय आणि हाच पाहिजे मला, हा अवेलेबल नाही, ठेवून दे बाजूला, दुसरं हा आहे हे घेऊन सुरू. सो हा एक भाग झाला. आणि स्क्रिप्टची बँक म्हणजे त्याच्यावर खूप मेहनत घ्यायला लागते. आपण सेटवर गेल्यानंतर काम करू असं नाही होणार. सेटवर गेल्यानंतर एक 10% काम ठीक आहे, पण सेटवर गेल्यानंतर 90% काम असं नाही होऊ शकत. नाहीतर मग तुमची इन्व्हेस्टमेंट वाढते. मी एक्सपेन्स म्हणत नाही आहे,
मी इन्व्हेस्टमेंट म्हणतो. म्हणजे तुम्ही जर 40 शिफ्ट तुम्ही बुक केल्या असतील आणि 40 शिफ्टमधले 20 शिफ्ट तुमच्या सुधारणातच गेली स्क्रिप्ट, तर अजून 20 शिफ्ट तुम्हाला लागतात. सो तो एक भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की तुम्ही जे नाटक करता, आता आज जर तुम्ही मराठी रंगभूमीवर बघितलं तर तुमची डिमांड कमी आहे आणि हे जास्त आहे, फ्लो जास्त आहे. हो का? 40-50 नाटकं स्टेजवर आहेत आज. आता 40-50 नाटकं लोकांवर तुम्ही एवढे ऑप्शन्स दिल्यानंतर चांगलं नाटक पण मरतं ना. बरं, प्रत्येक नाटकाला शनिवार रविवार एक तर मिळालंच पाहिजे ना. तुझी 4 नाटकं असली तर तुला एक शनिवार एक रविवार असं मिळालं तर तू सोमवार ते शुक्रवार काम करशील ना. सो नाटकांची संख्या कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 4 निर्मात्यांनी एकत्र येऊन नाटक करावं, म्हणजे तुमचं प्रत्येकाचा भार पण कमी होईल. आणि आज नुसतं नाटक प्रोड्यूस करणं हा एक भाग राहिलेला नाही आहे, त्याला लोकांपर्यंत पोहोचवणं सोशल मीडियावरून हाही एक भाग आहे. मग तो एक ॲडिशनल खर्च आहे, मग ते धरायला पाहिजे ना. आता तुम्ही त्याला खर्च म्हणता का इन्व्हेस्टमेंट म्हणता हा प्रत्येकाचा स्वतःचा मुद्दा आहे. मी इन्व्हेस्टमेंट म्हणतो कारण मला खात्री आहे की मी काय वाटेल ते करून मी याच्यातून काढणारच बाहेर नाटक. हा म्हणजे आता संघर्ष आणि भक्तीला घेऊन नाटक सुरू केलं तर संख्याला काही नाव होतं का, भक्तीला काही नाव होतं का? नव्हतं. तरी पण आज 250 प्रयोग झाले ना त्याचे. सो प्रॉडक्ट चांगला पाहिजे. मुळात सोशल मीडिया वर्तमानपत्र ह्या सगळ्यांचं काम काय आहे की लोकांना माहिती देणं नाटकाबद्दलची, तिथे थिएटरपर्यंत आणण्याचं काम त्यांचं आहे. आत आल्यानंतर काम आपलं आहे. बाहेर जाताना काय मस्त जाहिरात केली होती यार, असं नाही होता का म्हणा, काय मस्त नाटक होतं असं यायला पाहिजे ना. सो ही आपली सगळ्यांची, प्रेक्षकांना 0 दोष देता येईल तुम्हाला. प्रेक्षकांना काय, एक तर काहीतरी गणवून तुम्ही 400 रुपयाचं तिकीट काढायला लावलं त्याला तुम्ही त्यांना, आणि काहीतरी येडपटासारखं काहीतरी दाखवलं त्याला आगापिछा नाही, तर तुटणारच ना प्रेक्षक. मग ते म्हणतीलच आम्हाला OTT मस्त आहे म्हणून, फुकट आहे. मग आम्ही 400 रुपये काढण्यासाठी तुम्ही काहीतरी स्पेशल करायला पाहिजे ना. सो मराठी नाटक स्पेशल होण्यासाठी सगळ्यांनी स्पेशल आणि वेगळे प्रयत्न करायला पाहिजे. वा, 1/3च्या या भागामध्ये प्रश्नांचं आणि उत्तरांचं परमिटेशन कॉम्बिनेशन खूप असं झालं आहे की नाही. म्हणजे मी तुला, तू त्यांना, त्यांनी आपल्याला, आपण त्यांना, असं इंटरेस्टिंग झालं सगळं. पण 12,500 वरती तुझी पहिली आता काय रिॲक्शन आहे, काय तू त्यांना सांगशील किंवा काय तुझं म्हणणं आहे? 25,000 कधी करत आहे? अरे बाबा, खरंच प्लीज करा. पण खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. मी अगदी मनापासून सांगतोय की तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात. मराठी रंगभूमी आज जर काही नवीन प्रयोग करू इच्छिते, ज्या कॉन्फिडन्सनी, म्हणजे ऍज अ निर्माता म्हणून सुद्धा मी सांगतोय की मी कधी विचार करू शकतो आहे की आज निर्माता म्हणून उभं राहायचं, तर ऑफकोर्स कॅल्क्युलेशन फायनान्शियल्स असतात. पण तुमच्याकडे बघितल्यानंतर, तुमची नाटकं बघितल्यानंतर ज्या पद्धतीने प्रेक्षक नाट्यगृहात येत आहेत तुमच्या नाटकांना, ते बघून कुठेतरी कॉन्फिडन्स येतो आणि वाटतं की येस आपण, कारण किती म्हटलं तरी माझ्या मते एका कलाकाराला ह्यापेक्षा वेगळं सुख नाही की प्रेक्षक महत्वाचा त्यांचा 3 तास काढून वेगळा प्लॅन करून की मी हे 3 तास त्या थिएटरला जाणार आहे, तिकीट काढून ते येत आहेत तुमच्यासाठी. सो मला वाटतं प्रत्येक कलाकाराला हेच हवं असतं. सो थँक्यू आमच्या पिढीला हा आदर्श दिल्याबद्दल. आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू, प्रामाणिक प्रयत्न करू, तितकीच मेहनत करू आणि तुमच्यासारखं न थकता काम करण्यासाठी आम्हाला तुम्ही खूप हाय स्केल ठेवलेले आहेत. सो तिथपर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. थँक्यू, धन्यवाद. किती छान, फारच छान. मला वाटतं याच नोटवरती आपण आजचा हा भाग इथे थांबूया. पण 1/3 मध्ये अजून काही भाग आपल्याला पाहायचे आहेत, कारण 12,500 हा टप्पा काही छोटा नाहीये, त्याच्यामुळे भागही खूप व्हायला पाहिजेत. तर असे अनेक भाग, अनेक पाहुणे घेऊन आपण परत भेटत राहूया. थँक्यू सो मच. परत एकदा या भागाची 3री घंटा आपण आपल्या शुभ हातांनी द्या. मग आपण प्रेक्षकांना बाय बाय, धन्यवाद, थँक्यू. अशी वाजायला 12,500 गुणिले 3 वेळा जरी कपडे बदलले म्हणले तरी 12 36,000 वेळा कपडेच बदललेत ह्या माणसाने. त्यातले तुमच्यासोबत किती वेळा बदललेत, म्हणजे तुमच्या त्या नाटकात एकत्र? त्याच्यावरती ते म्हणाले आता बरं आहे ना, पण मी आता बरं आहे ना, म्हणजे पटकन प्रयोग करून येतो मी, परत ऍडमिट होतो. त्यामुळे बरे आहात ना तुम्ही? अहो तुम्हाला मायनर अटॅक येऊन गेलाय, तुम्ही झोपा इथे. ऑफ
तरीच असा आहेस तू इथे तरीच शांत आहेस तू. अरे अरे उगाच विषय काढला. लेखक मंडळी सध्या इतकी बिझी झालेली आहे, त्यामुळे जरा गडबड झाली सगळी. ते माझं काय मी मुळात नट व्हायला आलोय, मला उगीच लेखक करून टाकलंय. तू का लेखक का लिहिलंस मग? तू म्हणशील तसं तू का लिहिलंस?